नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार 200 ची तेजी। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार 200 ची तेजी। पण 15 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्यामुळे आता 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार 200 ची तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार 200 ची तेजी। पण 15 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्यामुळे आता 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार 200 ची तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव काय आहे, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे, या सर्वांचा सोयाबीनच्या भावावरती परिणाम कसा होणार आणि या परिणामामध्ये खरंच मग 15 जून नंतर सोयाबीनच्या भावात 200 ची तेजी येणार काय, या प्रश्नाचं आता घेऊयात मित्रांनो सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 4100 ते 4400 च्या दरम्यान आहे। मागच्या 4 ते 5 दिवसांमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी 100 रुपयांना घसरली। या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याकडे खत बियाणांच्या खरेदीसाठी लागलेली त्या ठिकाणी लगबग, यासाठी आवश्यक असणारा पैसा आणि या पैशाची आवश्यकता परिपूर्ण करण्यासाठी माझा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा त्याच्यापाशी असणारं सोयाबीन जे आहे उरलं सुरलं ते बाजारात आणत आहे आणि यामुळे सोयाबीनची विक्री बाजारात वाढली आहे। याची वित्तम बातमी मी तुम्हाला इथून 15 दिवस अगोदर दिली होती आणि तुम्हाला सांगितलं होतं की 1 जूनच्या अगोदर नाही तर 15 जूनच्या नंतर सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे होणार आपला फायदा। तर असंच घडलं मित्रांनो, सध्या 100 रुपयानं सोयाबीनचा भाव गडगडलाय। 15 जून पर्यंत सोयाबीनची विक्री याच ताकदीनं त्या ठिकाणी सुरू राहिली तर सोयाबीनचा भाव आणखी 100 रुपयानं घसरून भाव पातळी 4000 ते 4400 च्या दरम्यान आली तर आश्चर्य वाटायला नको। मग सोयाबीनच्या वाढीचा विचार केला तर लक्षात घ्या, 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही कमी होणार आहे। ही होणारी कमी विक्री जी आहे यामुळे सोयाबीनच्या भावाला आधार मिळणार आहे। यामुळे मागणी पुरवठ्यात काही प्रमाणात तफावत निर्माण होऊन खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळण्याची शक्यता आहे आणि या आधारामुळे 15 जून नंतर 100% देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा 200 रुपयांना वाढला तर आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं मत आहे।
यामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 4200 ते 4600 दरम्यान पोहोचणार आहे। अशा परिस्थितीत आपण जर 15 जून पर्यंत सोयाबीनची विक्री न करता जर 15 जून नंतर सोयाबीनची विक्री केली तर मला वाटतं आपला होणार या ठिकाणी 100% फायदा। याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शनवर लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।